एक चुकीचा निर्णय भाग 11. वृंदाच्या बाळाला ताप आला होता म्हणून दादासाहेबांनी डॉक्टरांना फोन केला आणि बाळाबद्दल सर्व काही सांगितले. ताप आला म्हणून एक औषध डॉक्टरांनी सुचवले, पण जर त्यांनीही बाळ शांत झाले नाही तर त्याला पुन्हा सरोजकडे घेऊन जावे लागेल. मी औषध सांगतो कोणाला तरी आणायला. दादासाहेबांनी बाहेरून औषध बोलवले. वृंदाने बाळाला औषध दिले. एखाद्या तासाने ताप तर उतरला, पण तो रडायचे थांबत नव्हता. जोगेश्वरी म्हणाली, रडून रडून दमला बिचारा. मला वाटते सरोजकडे घेऊन जायला पाहिजे त्याला. वृंदालाही त्याची स्थिती बघवत नव्हती. राजेश्वर विचार करत होता काय करावे. असाच अजून तो काही वेळ रडला तर त्याची तब्येत सांभाळणे कठीण होईल हे दादासाहेबांनी ओळखले, पण त्यांना वृंदाची खूप काळजी होती. ते वृंदाकडे बघून म्हणाले, आता वृंदा तू निर्णय घे, काय करायचे, जायचं का सरोजकडे. वृंदाच्या जीवाची घालमेल तिलाच फक्त माहिती होती. दादासाहेबांनी तिला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तिचे हृदय हेलकावून आले. त्या बाळाला स्वतःच्या छातीशी घट्ट पकडून ती तिथून त्या सर्वांपासून दूर झाली. आता माझे बाळ परत एकदा माझ्यापासून दूर होणार या भीतीने तिला गलबलून आले होते. त्या बाळाच्या शरीराचा उबदार स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता. त्याचे इवले हात तिच्या गळ्याभोवती फिरत होते, परंतु तो तिचे दूध पीत नव्हता, त्यामुळे तिला तितकाच त्रासही होत होता. त्याची बिघडलेली तब्येत व तो आला तेव्हापासून रडत असल्याने अगदी केविलवाना दिसत होता. तिला त्याची दया पण येत होती, पण तिची आईची माया त्याला सोडवत नव्हती. वृंदा जेव्हा त्या बाळाला तिकडे घेऊन गेली तेव्हा दादासाहेबांना कळून चुकले की वृंदाच्या मनाची काय अवस्था आहे. राजेश्वरसुद्धा वृंदाला समजू शकत होता, पण त्याच्याकडे उपाय नव्हता आणि सरोजशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता जर त्या बाळाला व्यवस्थित ठेवायचे असेल आणि तो ठीक झाला पाहिजे असे वाटत असेल तर त्याचे जीवन सगळ्यांना पाहिजे असेल तर त्याला सरोजकडे घेऊन जाणे हाच एक पर्याय उरला होता. राजेश्वर आपला केविलवाना चेहरा घेऊन वृंदाजवळ गेला. राजेश्वरला बघून वृंदा अजून रडायला लागली. राजेश्वर वृंदाची माफी मागू लागला. वृंदा, मला माफ कर. मी तुझा दोषी आहे. मला जी सजा द्यायची ती दे. पण आता या बाळाचे जीवन वाचवणे फक्त तुझ्या हातात आहे. एका आईच्या ममत्वाला आव्हान देताय तुम्ही सगळे. माझ्या एका चुकीचे किंबहुना ती चूक पण नव्हती, तरी तुम्ही मला त्याची एवढी मोठी सजा देत आहे. सुरुवातीला मला वाटले होते माझ्या तब्येतीमुळे तुम्ही त्याला माझ्यापासून दूर ठेवले आहे, पण नंतर मी समजून चुकले की तुम्ही आणि आईने मिळून हे षडयंत्र केले होते माझ्या विरुद्ध. आणि आता तर माझ्या बेहोशीचा बहाणा देऊन माझ्याच बाळाला माझ्यापासून दूर केले. हो वृंदा, म्हणूनच त्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून मी परत आपल्या बाळाला तुझ्याजवळ आणले, पण आता खूप उशीर झाला होता. त्याला सरोजची सवय लागली आणि त्याने अंग काढले. आता तूच सांग, तुझ्या बाळाचा जीव महत्त्वाचा आहे की मी काय करू नक्की. वृंदा हमसून हमसून रडायला लागली आणि त्या बाळाला पुन्हा घट्ट पकडून घेतले. पण आता तिलाही कळून चुकले होते, त्याला सरोजकडे पाठवावेच लागणार आहे. म्हणून तिने हळूच त्या बाळाला राजेश्वरच्या जवळ सोपवले आणि म्हणाली, घेऊन जा याला माझ्यापासून दूर. सरोजकडे घेऊन जा, त्याचा जीव वाचवा. नाईलाजाने राजेश्वरला देखील त्याला आपल्याजवळ घेऊन सरोजकडे घेऊन जावे लागले. तो आणि जोगेश्वरीने मिळून त्याला सरोजकडे नेले. बाळाला बघून सरोज उत्साहित झाली. पहाटेचे 4 वाजले होते. तिला इतका आनंद झाला होता त्याला बघून की तिने त्याला आपल्याजवळ घेतले आणि लाड केला. जसे सरोजने त्याला घेतले तो चूप झाला आणि तिच्याजवळ खेळायला लागला. हे सर्व आश्चर्य करणारे होते. एका जन्मदाता आईजवळून दूर जाऊन दुसऱ्याच्या कुशीत ते विसावते, हा प्रसंग खूप आश्चर्य करणारा आहे. परंतु आता जे काही झाले ते जोगेश्वरी आणि राजेश्वरलाच भरावे लागणार होते. जोगेश्वरीने सरोजला म्हटले, हा तुझ्याशिवाय राहत नाही आहे. त्याने ताप काढला, त्याला जवळ घे, चूप कर आणि जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत ठेव. नंतर मी याला स्वतः घेऊन जाईल. विवेकला तर काहीच समजत नव्हते. पुन्हा त्या बाळाला आपल्या घरी पाहून त्याला विश्वास वाटत नव्हता. सरोजने त्याला प्रेमाने आपल्या हृदयाशी लावले. दादासाहेबांना वृंदाची अवस्था पाहायला नव्हती जात. ते तिला प्रेमाने समजावत होते, वृंदा, काही दिवसांचीच गोष्ट आहे. तोपर्यंत स्वतःला सांभाळ. मन मोठे करावेच लागेल आणि स्वतःला सांभाळावे लागेल तुझ्या बाळासाठी. मी अजून काहीच म्हणू नाही शकत. वृंदाने अधीर मनाने त्यांच्याकडे बघितले. दादासाहेब त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाऊन बसले आणि विचार करू लागले. जोगेश्वरी आणि राजेश्वर घरी आले. तनुमनूसुद्धा नाराज झाल्या होत्या. दिवाळीच्या समोर घरात सर्वजण अगदी उदास झाले होते. वृंदाची दिवाळी रडत रडतच गेली, पण सरोजच्या घरात आनंदी आनंद होता. सर्वात जास्त आनंदी सरोज होती. नवीन बाळाचे आगमन, मुलाला जन्म देण्याच्या त्रासदायक काळा वृंदाने भोगल्या, पण आई बनण्याचे सुख सरोजला लाभले होते. त्यातल्या त्यात विदेशी जाण्याचा आनंद होताच. तिच्या मनात जे सुरू होते ते कोणालाच माहिती नव्हते. तिने बरोबर विचार करून तिचे काम सुरू ठेवले.
सरोज विवेकला म्हणाली, कधी निघायचे आहे मग आपल्याला कॅनडाला? मला तशी तयारीसुद्धा करावी लागेल. आता 2-2 मुलांचे सर्व सामान व्यवस्थित घेऊन जाणे याला मला वेळ लागेल. म्हणून विवेक मला आधीच सांगून ठेवा, तयारी करायला बरे राहील. विवेक म्हणाला, 2 मुलांचे म्हणजे काय? सरोज वहिनीच्या बाळाला घेऊन जातोय का आपण? तुझी आई त्याला घ्यायला येणार आहे हे विसरू नको. तू सांगितलंस ना त्यांना आपण कॅनडाला जाणार आहोत ते? हो सांगितले. मी बोलली आहे आईसोबत बाळाबद्दल. आणि तुम्ही मला सांगा, ते बाळ राहतच नाही आहे वृंदावहिनीसोबत. आपल्या जाण्याची तिकडे वेळ होत आहे. त्याला इथे सोडून गेले तर तो अंग काढतो. त्यापेक्षा आपण त्याला तिकडे घेऊन जाणे सोयीचे नाही राहणार का? तुम्ही सांगा. अगं पण आपण त्याला तिकडे घेऊन गेलो तर तो तिकडेच राहील आपल्यासोबत. मग त्याला इकडे कोण आणून देणार? आणि सर्वजण इतके दिवस बाळापासून दूर कसे राहतील? तिला तिच्या बाळाच्या सुखासाठी एवढे माझ्या स्वेच्छेने थोडी घेऊन जात आहे त्याला. मला थोडीच खुशी आहे तिच्या बाळाला आपल्यासोबत ठेवायची. ते तुलाच माहीत. माझी काहीच हरकत नाही त्याला घेऊन जायला. पण इकडले सर्व क्लिअर करून दादासाहेबांशी बोलूनच तू त्याला आपल्यासोबत घेऊन चल. नंतर काही प्रॉब्लेम व्हायला नको. हो. सरोज विवेकसोबत खोटे बोलून आपला स्वार्थ साधत होती. तिचे मन वृंदाच्या बाळात गुंतले होते. त्याचे तिच्या जीवनात येणे तिच्या सर्व आंतरिक इच्छा पूर्ण करणारे होते. तिने त्याच्यासाठी मनातल्या मनात काही स्वप्न आखले होते. या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तिला या बाळाची गरज होती. म्हणून तिने ठरवले, आता तरी विवेकसोबत खोटेच बोलायचे. जोपर्यंत तिथे पोहोचत नाही तोपर्यंत कोणालाच कानोकान पत्ता लागू द्यायचा नाही. वृंदाची मानसिक अवस्था चांगली नसल्याने दादासाहेब आणि राजेश्वरच तनुमनूकडे जास्त लक्ष देत होते. जोगेश्वरी स्वतःही दुःखी झाली होती. राजेश्वरचा मुलाला पुन्हा सरोजला द्यावे लागल्याने त्यांनी जेवढा विचार केला होता त्यापेक्षा खूपच जास्त गंभीर प्रकार हा घडला होता. वृंदाबद्दल त्यांना वाईट वाटत नव्हते, पण आपला नातू ज्यासाठी त्या वृंदाच्या मागे लागला होता त्या घराण्याला वारस पाहिजे म्हणून तोच वारस आता सरोजकडे होता. मनात काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. सरोजला मुलगा देऊन आपण किती मोठी चुकी केली याची जाणीव त्यांना व्हायला लागली. वृंदा आज घरात असून नसल्यासारखी वाटत होती. जिवंत लाश असल्यासारखी तिची अवस्था झाली होती. जोगेश्वरी संध्याकाळी रूमच्या बाहेर आल्या. वृंदाने दिवेवात पण केली नव्हती. तनुमनू एकट्याच खेळत होत्या. दादासाहेब आराम खुर्चीत बसून गूढ विचारात होते. समोरील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.